पुढची महत्त्वाची बातमी, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध झाला होता। या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये भारतीय क्रिकेट संघाने 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला। दरम्यान या लढतीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातल्या इतर खेळाडूंनी पाकिस्तान संघातल्या खेळाडूंची हस्तांदोलन करणं टाळलं होतं। एवढंच नाही तर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत हा विजय हल्ल्यातील मृतांना समर्पित केला होता। मात्र भारतीय संघाने केलेल्या या कृतीमुळे पाकिस्तानी संघाचा तिळपापड झालाय। पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेकडे याचा निषेध नोंदवलाय। तर हस्तांदोलन केलं नाही याचं भाजपला कौतुक का? पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कोणाला सांगता? देशाची जनता मूर्ख आहे का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। दरम्यान यावर भाजप आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला? तुम्ही आम्हाला सांगताय? आम्ही का मूर्ख आहोत? तिकडे या देशाची जनता, भारतीय नागरिक, थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त, कोणाच्या रक्त, लोक फासावर गेले हो देशासाठी, लोक शहीद झाले पहलगावमध्ये, पुलवामामध्ये, आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी? आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा त्यांनी शेक हँड केला नाही, शेक हँड केला नाही, हा काय उत्तर झालं का? पहलगामच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं, त्यासाठी नाचक्की केली काल देशाची। वास्तविक ही मॅच फक्त भारत आणि पाकिस्तान मधली नव्हती, यात अनेक देश होते। आपलं शत्रुत्व पाकिस्तानबरोबर मान्य आहे, अन्य देशांशी काय? तरी देखील लोकांना भ्रमित करण्याचं घाणेरडं राजकारण ज्या श्रीमान उद्धव ठाकरे आणि कंपनीने केलं